प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। कर्मण्य अधिकारस्ते मा फले सुखदाचरम मा कर्म फलितो मासे समुत्सव कर्म मनुष्यानं सहस्रेषु कश्चित् ततिषु ध्येयताम प्रसिद्धानां तस्मिन्नवति तथा तेषां ज्ञाने नित्यविक्रमभक्तिर्विशेषते प्रिये ज्ञानेत्रतमं सचमं सततं कीर्तनतमायतं तस्य दुर्धरताः च सुधराचर भजतमानमक साधुर्य समन्तः सम्यगच्छति तेषां समुद्रतं प्रीत्य संसारसागरात् अदृष्टस्वरूपितानां कर्मच निर्मूलनकार समुद्रपक्षम विविक्त से विलगत वाक्य मानस ध्यान प्रवृत्तिवारकं संपूर्ण प्रेम से बोले श्रीमद् भगवद्गीता भगवान की पंचदशोध्याय पुरुषोत्तम श्री गणेशाय नमः श्री गोपालकृष्णाय नमः। श्री भगवान वाच ऊर्ध्वमूल मधम मद शाख मत्सत्य प्राहुर व्ययम छंदाशी यश पर्णानी यस्त वेदच वेदविता। श्री भगवान म्हणाले, ज्याचे मूळ ऊर्ध्व म्हणजे वर सत्यलोकात आहे, ज्याच्या शाखा विस्तार खाली सर्व सप्तलोकात आहेत, जो कधी नाश पावत नाही, वेद ही ज्याची सुंदर पालवी आहे, ज्याला सनातन व अनादी संसाररूपी अश्वत्थ अशाश्वत वृक्ष म्हणतात, त्याचे यथार्थ वर्णन ज्याला आहे तोच खरा वेदांचे रहस्य जाणणारा होय। विश्वनिर्मितीला प्रारंभ सत्यलोकापासून झाला व सतत होतच आहे। ओम या प्रथम वर्णापासून पुढे नाना शब्द स्पंदने व आकार निर्माण होतात। तो ओम हाच या विश्वरूपी वृक्षाचे बीज व मुळेही आहे। अहम बीज प्रतपिता म्हणून भगवंताने स्वतःबद्दल विधान केले, तसेच विधान बीज अव्ययम असे म्हटले। बीज रुजले की एक मोड मूळ बनवून जमिनीत जातो व दुसरा मोड रोप अंकुर बनवून त्याचा वृक्ष होतो। बीज हा जर परमात्मा असेल तर ओंकार हा त्याचे मूळ आहे। दाता कल्पनेच्या आधारावर विश्व निर्माण करतो व संकल्प करून माणूसही सर्व संसार मांडतो व त्यात गुंततो। हा संकल्प किंवा कल्पना हेच या विश्वाचे मूळ आहे व ते वर ऊर्ध्व म्हणजे सत्यलोकात असून त्याचा जो वैभवशाली वृक्षरूप विस्तार आहे तो म्हणजे त्याच्या शाखा बुंदा पाने फुले फळे वगैरे। हा वृक्ष जर निष्पन्न असेल तर व्यर्थ आहे। म्हणून वेदांतातील सहजोद्गार ज्या छंदात उत्पन्न झाले त्या छंदांना या वृक्षाची पाने असे म्हटले आहे। हा अश्वत्थ वृक्ष क्षणभंगूर आहे, म्हणजेच उद्या स्वत्थ उद्या अर्थात भविष्य काळीही तसाच टिकणारा व अश्वत्थ म्हणजे उद्याही न टिकणारा अर्थात आता जे आहे ते टिकत नाही असा आहे, पण तो वेळ न पावणारे आहे, अव्यय आहे असाही आहे। तो कसा नदीचा प्रवाह सतत तसाच वाहत्या पाण्याचा दिसतो, पण एका क्षणी एका ठिकाणी जे जलबिंदू असतात ते तेथून पुढे पुढे जात असतात व त्यांची जागा दुसरे जलबिंदू घेत असतात। ही वास्तवता आहे, पण प्रवाह मात्र सतत चालू असल्यामुळे जगाला एक प्रकारचे सातत्य आहे असे दिसते। माणसे जन्मतात व काही काळ जगून मरण पावतात। नवीन माणसे जन्माला येतच असतात, म्हणून जगात माणसेही दिसतातच। म्हणून या जगरूपी वृक्षाला अव्ययही म्हटलेले आहे। वेद हे या वृक्षाची पाने आहेत, हे त्यांचे वैभव आहे, पण पाणी जुनी होऊन नवी येतात। तसा हा विश्वरूपी वृक्ष अव्यय असून वेद मात्र कल्प सापेक्ष नवे येऊ शकतात, हे येथे निर्दिष्ट आहे व हे जो जाणतो त्याला वेदवत्त म्हटले आहे। अधश्वर्ध प्रसृता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अश्वत्थ अधस्व मुलान्य संतता आणि कर्मानुबंधीने मनुष्य लोके। अशा या वृक्षाच्या सत्व रज तम या तीन गुणांनी वाढलेल्या आणि शब्दस्पर्शादी विषयांच्या पालवीने भरलेल्या शाखा खाली आणि वरती पसरलेल्या आहेत आणि त्याची कर्मविपाकरूपीमुळे खाली मनुष्य लोकात सर्वत्र पसरलेली आहेत। वृक्षाची उपमा आता संसाराला जगाला उद्देशून पूर्णपणे उपयोगात आणून श्रीकृष्ण इथे सांगत आहे। या वृक्षाच्या शाखा म्हणजे विविध जीवकोटी वर आणि खाली दोन्ही अंगांनी पसरले आहेत। खनिज वनस्पती व बुद्धीने मानवाच्यापेक्षा कमी असणारे प्राणी या शाखा खाली आहेत। यक्ष किन्नर वसु रुद्र आदित्य गंधर्व देवदेवता या फांद्या मानवापेक्षा वर जाणारे आहेत। तसेच जे सत्यलोकाच्याही पलीकडे महायोगी जाणीवेने जातात त्या ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या फांद्या आहेत। आणि मनुष्याची मनोत्र जी नरक स्वर्ग आदी लोकात गती होते त्या फांद्या मनुष्य कर्मरूपी उपमुलापासून निघालेल्या फांद्या आहेत। इंद्रियांच्या भोगी विषयांच्या रूपात त्या फांद्यांना पालवी फुटते व सत्व रज व तम या तीन गुणांनी त्या फोपावतात। ही वृक्षप्रतिमा सृष्टीच्या विस्ताराचे चिंतन केल्यास आपल्या लक्षात येईल। न रूपमस्य तत्वोपलभ्यते नांतो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरूढमूलं संगशस्त्रेण दृढेन चित्वा ततं पदं तत्त्वपरिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यपुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसूता पदानि। त्याचे असे संपूर्ण रूप या लोकात समजू शकत नाही, त्याचा अंत आरंभ व स्थिती दिसत नाही, ज्याची मुळे पुष्कळ वाढलेली आहेत
अशा या अश्वत्थ वृक्षाला अनासक्ती रूप तीक्ष्ण शस्त्राने तोडून टाकावे व ज्या स्थानी गेलेले लोक पुन्हा जन्माला येत नाहीत, ज्यापासून पुरातन जगत प्रवृत्ती झाली आहे व ज्या स्थानाबद्दल मी प्रतिपादन करीत आहे ते स्थान शोधावे. ह्या सृष्टीचे हे सर्वकष स्वरूप चर्मचक्षुंनी या लोकात दिसत नाही, कारण ही जीवांच्या कोटीची व्याप्ती बुद्धीने अंतःकरणात समजून घ्यायची असते. या वृक्षाची मुळे आसक्तीमुळे घट्ट झालेली आहेत व जर याला ओलांडून परमपदाला पोहोचायचे असेल आणि तेच परमपद मनुष्यमात्राचे चरम प्राप्तव्य आहे हे श्रीकृष्ण प्रतिपादन करीत आहे, तर यावरचे ममत्व अंतःकरणातूनच काढून टाकायला पाहिजे. ते स्थान म्हणजे आतापर्यंत ज्या ब्राह्मी स्थितीचे वर्णन झाले आहे तेच पद, तोच आद्य पुरुष, तोच जगाचा प्रभव, स्थिती, प्रलय, तोच उत्तम पुरुष. त्यापासूनच फार पुरातन कालापासून सृष्टी प्रवर्तित झाली आहे. मानवाने सर्व सृष्टीची आसक्ती सोडून त्या परमपदाची प्राप्ती करावी व पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटावे हाच श्रीकृष्णाचा श्रेष्ठ संदेश आहे. निर्माणमोहा जितसंगदोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वे विमुक्ता सुखदुःख सज्ञे गच्छन्ते मूढा परमव्यय तथा. ज्यांचा अभिमान व मोह नाहीसा झाला आहे, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला आहे, अध्यात्म ज्ञानात जे नित्य स्थिर झाले आहेत, ज्यांच्या सर्व कामना अगदी नष्ट झाल्या आहेत, सुखदुःखात्मक द्वंद्वांनी ज्यांना सोडले आहे, असे ज्ञाते पुरुष त्या अविनाशी पदाला पावतात. इथे अर्जुनाच्या मनात कोणती शंका येणार याचा आधीच विचार करून श्रीकृष्ण अशा अनासक्त महात्म्यांची योग्यता तरी कोणती त्याचे उत्तर देत आहे. ती योग्यता अशी: मानाची अपेक्षा नाही, कसलाही भाव नाही, सत्व रज व तम यांच्या संघाचा दोष नाही, आत्मज्ञानाबद्दल त्यांना सतत आस्था आहे, त्यांच्या सर्व कामना नाहीशा झाल्या आहेत, हवे नको इत्यादी द्वंद्वापासून ते मुक्त असतात, त्यात सुखे व दुःखे ही द्वंद्व मुख्य असतात, ते अमूढ आहेत ज्ञानी आहेत. अशा योग्यतेचे महात्म्य परमपदाला पोचतात. न तत् भाषयते सूर्यो न शशांकुन पावक यद्वता न निवर्तन्ते तद्भाम परममतम परममम. सूर्य त्या ब्रह्मपदाला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाही आणि ज्या पदाला गेल्यावर पुन्हा परत येत नाही तेच माझे परमश्रेष्ठ धाम होय. आता जे पद त्यांना प्राप्त होते त्याचे स्वरूप काय ते श्रीकृष्ण सांगत आहे व ते पद ते स्थान म्हणजे श्रीकृष्ण स्वतःच होय हेही तो सांगत आहे. सूर्य, चंद्र व अग्नी हे प्रकाशाचे स्रोत या जगातील आहेत, दृश्य जगातील आहेत. पुनर्जन्म प्राप्त होतो तो या सूर्यचंद्राच्या क्षेत्रातच होतो. ब्रह्मभुवनापासून खालचे सर्व लोक विलयात जातात व कल्पारंभी पुन्हा अस्तित्वात येतात असे भगवंताने गीतेत आधी म्हटलेच आहे. व ज्यांना पुनर्जन्म नाही ते या सूर्याच्या प्रकाशाच्याही पलीकडे जातात व परमपदास पोहोचतात. चंद्र व सूर्य, कृष्ण व शुक्ल अशा दोन गतीचे वर्णन पूर्वी केलेच आहे. जे परमपदास जातात ते या दोन्ही गतीच्या पलीकडे जातात. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षिती. माझा परमात्म्याचाच अविनाशी अंश या जीवलोकात जीवात्मा होऊन प्रकृतीत असलेल्या मन इत्यादी सहा सूक्ष्म इंद्रियांना आकर्षित करतो. या संसाररूप वृक्षाशी परमेश्वराचा काय संबंध आहे? परमेश्वर आपला एक सूक्ष्म अंश जीवलोकात म्हणजे सजीव सृष्टीत जीवात्मा या रूपात प्रविष्ट करतो. तो प्रकृतीतील शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध यांच्या संवेदनांचे ग्रहण करणारी देहस्थित संवेदनशील स्थाने किंवा इंद्रिये ही स्वतःभोवती सूक्ष्म रूपात आकर्षण शक्तीने निर्माण करतो. त्याचप्रमाणे त्या इंद्रियांच्या द्वारा ज्या ठिकाणी संवेदनांचे ग्रहण केले जाते ते मनही तो जीवात्मा स्वतःभोवती कोशाप्रमाणे तयार करतो. हा जो जीवरूप अंश असतो तो नाशवंत देहाच्या तुलनेने पाहिले असता कायम चिरकाल टिकणारा म्हणून सनातन असतो. परमेश्वर सर्वव्यापी असून त्याचे हे जणू पंचमहाभूतांनी घडलेल्या देहरूपी निवासस्थानात अंशात्मक प्रतिबिंब पडते. हा ईश्वराचा ऐश्वर्योग म्हटला जातो. दुसऱ्या अध्यायात ही देही म्हणून जो म्हटलेला आहे तोच जीवरूपी सनातन अच्छोदयम दयोयम विलय होतो हे लक्षात ठेवावे. परमेश्वराचा या संसाररूपी वृक्षाशी याप्रमाणे जीवांश रूपाने संबंध येत असतो. शरीरम यदवाप्नोति यच्चक्रामतीश्वर गृहीतहितानि यतानि चयांती वायुर्गंध निवासयाति. ईश्वर जीवात्मा हे शरीर प्राप्त करतो आणि जेव्हा तो ते सोडून पलीकडे जातो तेव्हा पुष्पादिकापासून वारा जसा सुगंध घेऊन जातो तसा तो त्यांना मनासह सूक्ष्म इंद्रियांना घेऊन जातो. जन्माच्या वेळी तो जीवांश शरीर प्राप्त करतो व मरणसमयी तो शरीराला सोडून वर उत्क्रामती जातो व त्यावेळी सूक्ष्म इंद्रिय शक्ती शरीरातून बाहेर घेऊन जातो. फुलासारख्या गंधांच्या स्थानातून आधारभूत वस्तूतून वायू जसा गंध घेऊन जातो तसा जीव देहातून इंद्रिय शक्ती घेऊन जातो.
जीवात्मेभोवती सूक्ष्म कारणदेह असतो. मनोमय द्रव्याचा मनोमय कोश असतो. इंद्रिय वृत्तीचा आधार असा वासनामय कोशही असतो व देहाचे चलनवलन इच्छेप्रमाणे करण्याचे साधन असा प्राणमय कोशही असतो. जन्माच्या आधीच कारणदेहाच्या भोवती मनोमय द्रव्य जमा होऊ लागते. वासनामय द्रव्याचाही एक कोश तयार होतो व जन्म पावल्यानंतर प्राणमय द्रव्याचा प्राणमय कोशासह हे सर्व सूक्ष्म कोश जड स्थूल देहात आत बाहेर व्यापून असलेले अस्तित्वात येतात. पण हे सर्व द्रव्य सामान्य दृष्टीला दिसत नाही. श्रोत्रम चक्षु स्पर्शन च रसन घ्राणमेव च अधिष्ठाय मनस्याय विषयांपसेवते. हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक यात आणि मनात अधिष्ठित होऊन विषयांचा उपभोग घेतो. जेव्हा जोपर्यंत हा जीव देहामध्ये देहाच्या आधाराने असतो तोपर्यंत तो विषयांचा उपभोग घेतो. कारण गुणसंग कान डोळे त्वचा रसना व नाक यांच्याद्वारा तो त्या विषयांचे ग्रहण करतो किंवा ते विषय टाळतोही. त्यासाठी तो मनाचे अधिष्ठान आधार घेतो. हेच अध्यात्मज्ञान आपल्या स्वतःच्या निरीक्षणाने घ्यायचे असते. उत्क्रामंत स्थित वापी भुजान वा गुणान्वितान विमुढा नानु पश्यंती ज्ञानचक्षुषा. हा जीवात्मा शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा गुणांनी युक्त असता अथवा विषयभोग घेत असता त्याला अज्ञानी लोक जाणत नाही. ज्ञानी मात्र जाणू शकतात. आणि हा जो जीव किंवा जीवात्मा देहांतर प्राप्तीने पहा अद्या दोन निशा पश्यतो गुणे किंवा या पश्यती सपश्यती. उत्क्रांत कसा होतो, भुवना जन्मना अंती पाहतो, देहामध्ये कसा राहतो व सत्व रजवतम या गुणांशी बांधला जाऊन भ्रमाने भोग भोगतो. हे सर्व कसे होते ते व त्या जीवात्म्याचे स्वरूपही कसे आहे ते मूढ मोहित अज्ञान चर्मचक्षुने दिसते तेवढेच खरे मानणाऱ्या लोकांना दिसत नाही. अनुपश्यंती म्हणजे या प्रक्रियेचा मागोवा घेऊन अनुपाने, पण ज्ञानाच्या डोळ्यांनी म्हणजे अंतर्ज्ञानाने दिव्य दृष्टीने जे युक्त असतात त्यांना मात्र समजून घेता येतं. पश्यती याचा अर्थ बोध प्राप्त करतात, बुद्धिग्राह्य सूक्ष्म प्रमेय जाणतात असा घ्यायचा आहे. यतंतो योगिनश्वेन पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोप्यकृतात्मनो नैन पश्यन्त्य चेतसा. आणि प्रयत्नशील योगीचा आत्मा आपल्या अंतर्यामी असल्याचे जाणू शकतात. परंतु ज्यांचा आत्मा आकृत म्हणजे बुद्धी ज्ञानयुक्त नाही व ज्यांचे चित्त आत्मस्थानी नाही असे लोक प्रयत्न करून देखील त्याला ओळखू शकत नाही. तोच मुद्दा जास्त स्पष्ट करून सांगत आहे. प्रयत्न करणारे व योगाभ्यासात प्रवीण असणारे याला जाणतात तो कसा. आत्मनी अवस्थितम म्हणजे स्वतःमध्ये देहेंद्रिय मनोबुद्धीच्या केंद्रस्थानी, पण याला कोण जाणत नाही. अकृत आत्मज्ञानासाठी ज्यांनी बुद्धी वापरली नाही, अचेतस ज्याचे चित्त जड आहे, मूढ आहे व विषयांवरती आहे ते जाणत नाहीत. मग भले त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही. इथे यतंत यातील यतंत म्हणजे प्रयत्न करणारे ही असा अर्थ आपण पाहिला. त्यांचा हा प्रयत्न अर्थातच बाह्य असतो. साधनेची बाह्यंगाची कवायत असते. अंतरंगात ध्यान धारणेचा त्यांचा अभ्यास नसतो. यदादित्यगतं तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसी चग्नो तत्तेजो विधी मामकम. सूर्याचे जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते तसेच जे तेज चंद्रात व अग्नीत आहे तेच माझेच आहे असे जाण. न तद्भासयते सूर्यनं शेषांकुन पावक असे 6व्या श्लोकात सांगितले. तेव्हा असा प्रश्न येतो की सूर्याकडून परमपद प्रकाशित होत नाही वगैरे समजले, पण मग सूर्यामधील तेच कोणाचे, सूर्याला प्रकाश कोण देतो. त्या शंकेला उत्तर म्हणून 6व्या श्लोकाशी जोडून श्रीकृष्ण सांगत आहे की सूर्यामधील तेज सर्व जगाला प्रकाशित करते व चंद्र आणि अग्नी यांच्या ठिकाणी तेजस्तत्व असतेच. मग हे तेज कुणाचे. श्रीकृष्ण म्हणत आहे की हे तेज मुळात त्याचे आहे. विभूती योगात हा विषय आला आहे. आदित्यांना अम विष्णू, नक्षत्रांना अम शशी, अम चतुर यज्ञ, यज्ञाचा भोक्ता तोच आहे वगैरे सर्व विधाने पहा. आता सूर्य चंद्र व अग्नी यांच्या ठिकाणचे कोणते कार्य परमपुरुष करतो ते पहा. गामा विश्वाच्या भूतानी धारम्या मोजसा पुष्णामी चौषधी सर्व सोम भूता रसात्मक. मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून शक्तीने भूतांचे धारण करतो आणि चंद्राच्या ठाई मीच रसात्मक सोम होऊन वनस्पतीचे पोषण करतो. येथे सूर्याचेच ओझ वा तेच पृथ्वीमध्ये अंतर्गात असते असा अर्थ घेतला जातो. पण या शब्दाचा अर्थ नुसता पृथ्वीपुरता मर्यादित घेऊन भागणार नाही. सर्व भूतांचे धारण पृथ्वी करीत नाही. वायू व आकाश यांचे धारण पृथ्वी करीत नाही. सूर्यातील तेजाचा आधार काही पृथ्वी नव्हे. तेव्हा पंचमहाभूते असा अर्थ भूतानी या पदाचा घेतला तर ओजसा धारयामी या पदाचा अर्थ शक्तीने धारण करतो व सर्व प्राणीमात्रांना वनस्पतींना तसेच पंचमहाभूतांना धारण करतो असा व्यापक होतो.
आणि मूळ प्रकृती असा गाय या शब्दाचा अर्थ जास्त योग्य वाटतो. सूर्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेपुरते धारणा करण्याचे कार्य करते. पण आकाश व तत्वाचा तो आधार होत नाही. असो, जलतत्व, पोषक तत्व हे चंद्राचे, सोमाचे, पर्यायाने सूर्य, चंद्र आणि अग्नी यापैकी चंद्रामुळे वनस्पतीचे पोषण होते असा पूर्वीपासून समज आहे. सूर्यामुळे पृथ्वीवर भरती ओहोटी समुद्रात येते, पाऊस पडतो, वनस्पती वाढतात. इथे भगवंताला मुख्यतः हे सांगायचे आहे की तोच आपल्या विविध शक्तींनी विश्वाचे धारण, पोषण व भरण करतो. प्राण्यांच्या शरीरात तो काय कार्य करतो? अहम वैश्वानरो भूत प्राणिना देहमासित प्राणापान समायुक्त पच्चाम्यन्न चतुर्विधम. सर्व प्राण्यांच्या शरीरात वैश्वानर रूप अग्निहोन मी राहिलो असून प्राण व अपान या दोन वायूंनी युक्त उत्साहात मी 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. स्थूल शरीरात जीवांश आहे त्याला विश्व किंवा वैश्वानर म्हणतात. वासनामय कोशात जो अभिमानी जीवांश आहे त्याला तेजस म्हणतात व मनोमय कोशाचा अभिमानी जो जीवांश आहे त्याला प्राज्ञा म्हणतात. या दृष्टीने शरीरात सर्व अन्न पचविणारा जो अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो भगवंतच आहे. प्राण व अपान वायूंच्या परस्पर संबंधाने, प्रभावाने, संयमाने, संघटनेने हा अग्नी प्रदीप्त राहतो. अन्नपचन त्यामुळेच होते. मंदाग्नी असेल तर अन्न पचत नाही. योग्य प्रमाणात जठर व यकृत यांचे कार्य चालण्यासाठी योग्य प्राणशक्ती लागते व अवशिष्ट भाग काढून टाकण्यासाठी अपान वायूंचे कार्य व्हावे लागते. प्राणायाम, भस्त्रिका, योगासने, सूर्यनमस्कार हे उपाय हे प्राणापानांचे कार्य चांगले चालण्यासाठी सहाय्यक होतात. 4 प्रकारचे अन्न म्हणजे भक्ष्य, भात, पोळी, भोज्य, रब्बी, रसभाजी, लेह, चाटून खाण्याचे पदार्थ, मध इत्यादी व चोष्य, चोखून खाण्याचे पदार्थ, आंबा, ऊस आदी. सर्वशेचाहम हृदि सन्निविष्टो मत्तम श्रुतिर्ज्ञानमपोहन च वेदैर्श्व सर्वैरमेव वेद्यं वेदान्तकृद्वेद विदेव चाहम. मी सर्वांच्या हृदयात प्रवेश करून राहणार आहे. स्मृती, ज्ञान व विस्मृती ही माझ्यापासूनच होतात. सर्व वेदांनी जाणण्यास योग्य मीच, वेदांताचा करता आणि ज्ञाताही मीच. पुढे 18व्या अध्यायात ईश्वर प्राणीमात्रांच्या हृदयस्थानी वसतो व तो सर्व भूतमात्रांना मायेने यंत्रावर बसल्याप्रमाणे भ्रमवितो असे म्हटले आहे. जीवभूत सनातन अंश हा ईश्वराचाच आहे असेही ते इथे म्हटले आहे. या आत्मरूपी ईश्वराच्या शक्तीने मनुष्याला पूर्वस्मृती व ज्ञान असते आणि अपवहन म्हणजे विचार विनिमय किंवा विस्मरणे असते. सर्व वेदांनी जे तत्व जाणण्याचा प्रयत्न केला आहे ते तत्व म्हणजे हाच ईश्वर होय. वेदांचा ज्ञाताही ईश्वर स्वरूप होय व उपनिषदातील आत्मज्ञान प्रकट करणाराही तो ईश्वरच होय. वेदांचा ज्ञाता म्हणजे वेद पठन करणाराच नव्हे तर वेदातील शब्दार्थ जाणणारा व गुढार्थही जाणणारा, अंतरंगात अनुभूती घेणारा तोही तादात्म्याने ईश्वर स्वरूपच होतो. द्वामिमो पुरुषो लोके क्षर सर्वांनी भूतानी कुटस्थो अक्षर उच्यते. सृष्टीमध्ये नाशवंत, अविनाशी असे 2 विभाग पुरुष याचा अर्थ इथे विभाग असा घ्यावा लागतो. जड पदार्थ हा नाशवंत विभाग व अंतर्यामी असणारे गूढ तत्व हा अविनाशी विभाग होय. वेदामध्ये पुरुष सूक्त आहे. त्यात विश्वात्मक विराट पुरुषाचे व सृष्टीतील घटकारूपी त्यांच्या अवयवांचे वर्णन आले आहे. येथे या श्लोकात 2 पुरुष वर्णिले आहेत. पुरे शयती देहात राहतो तो पुरुष आणि हा पुरुष 2 प्रकारचा आहे. एक परिवर्तन बदल ज्यात होत असतो तो सर्व भूतमात्र रूप पुरुष व ज्यात बदल होत नाही असा गुप्त, अदृश्य, अगोचर असा जो पुरुष आहे तोच जीवात्मा, तो अक्षर कुटस्थ पुरुष आहे. पुरुषस्तोन्यं परमात्मेत्युदाहृत तुयो लोकत्रय विश्व विभरते वे ईश्वर. याहून व्यापक असा जो अन्य पुरुष तो तत्व आहे त्याला परमात्मा म्हणतात. तो परमात्मा आपल्या ऐश्वर्याने त्रैलोक्यात प्रविष्ट होऊन त्याचे भरण व पोषणही करतो. देहामध्ये क्षर व अधिक अक्षर असे 2 ईश्वरांश आहेत. तर ब्रह्मांडात सर्व 3 लोकांचे भरण पोषण करणारा जो ईश्वर व्यापक आहे तो परमात्मा होय. तिन्ही लोकात भुव आणि स्व या 3 लोकात सूक्ष्म रूपाने प्रविष्ट होऊन अव्यय असा ईश्वर त्या लोकांची धारणा व पोषण करतो त्यालाच परमात्मा म्हणतात. यस्माक्षर मतितो हमक्षरादपि स्वतम अतोस्मी लोके विदेश प्रतित पुरुषोत्तम.
मी परमात्मा अक्षर पुरुषाच्या पलीकडचा आणि अक्षर पुरुषापेक्षाही श्रेष्ठ असा आहे, म्हणून लौकिकात्व वेदामध्ये मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. जो असा अव्यय परमात्मा आहे तोच मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतो. श्रीकृष्णाला लौकिक वाङ्मयात व लोक व्यवहारात आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणतात. तो अक्षर व अक्षर अशा दोन्ही पुरुषांचे गुणधर्म स्वतःच्या ठिकाणी धारण करणारा आहे. पहा, परमात्मा अक्षर, कुटस्थ अक्षर, पुरुषोत्तम, भूतानी, जीवात्मा. सगुण व निर्गुण असा दोन्ही पैलू असलेला ईश्वर आहे. आणि निर्गुण गुणभक्तृ व सर्वेंद्रिय गुणाभास सर्वेंद्रिय विमर्जितम असा जो अक्षर म्हणजे त्रिगुणात्मक अक्षर म्हणजे त्रिगुणातीत व त्यापेक्षा उत्तम म्हणजे दोन्ही गुणधर्म एकाच वेळी ज्यात सामावू शकतात तो पुरुषोत्तम. त्याचे असे सलक्षण विलक्षण व अप्रमेय ज्ञान शब्दात वर्णन करता येत नाही. यो मामेव व समूढ जानाति पुरुषोत्तम सर्व विद्वजती सर्व भाविन भारत. हे अर्जुना, जो समूहातीत मनुष्य असा मी पुरुषोत्तम आहे असे जाणतो, तो सर्वज्ञ मनुष्य सर्वत्र मीच बसलेला आहे अशा भावनेने माझी उपासना करतो. आणि शब्दापलीकडे भावरूपाने जो त्या पुरुषोत्तमामध्ये हृदयात ध्यान करतो, तो अर्थातच सर्वत्र सर्व भाव समृद्ध व समूढ म्हणजे खरा सत्यद्रष्टा. त्याच परमात्मरूपी पुरुषोत्तमाची भक्ती करतो. वासुदेव सरम असे पूर्वीच म्हटले आहे. सर्व भावाने भक्ती करणे म्हणजे जगत, जीवात्मा व परमात्मा जगदीश्वर यांचे नितांत ऐक्य अनुभवण्याचे आणि ज्ञानाच्या द्वैतापलीकडे अत्यंत जाऊन केवलत्वात मोडून विराजमान होऊन राहायचे. इति वियतम ज्ञान इति वियतम शास्त्रविदमुक्तम मया नघ यत दुद्वा बुद्धी मानस्यां कृतस्य भारतम. हे निष्पाप अर्जुना, असे जे अत्यंत गूढ शास्त्र मी तुला सांगितले ते तत्वतः जाणल्याने मनुष्य बुद्धिमान आणि कृत्य होईल. हे शास्त्र गुढात गूढ आहे असे म्हटले आहे, कारण आत्मज्ञान ही इंद्रियांच्या व मनाच्या शब्दांच्या व वर्णनाच्या चारीवाणीच्या सुद्धा पलीकडची भावस्थिती असते. हीच अच्युत स्थिती, हेच परमपद, हेच पुरुषोत्तम पद, हीच ब्रह्मस्थिती, हेच एकांतिक सुख, अक्षय अविचल सुख निदान, हीच परमगती, हीच ब्रह्मनिर्वाण आणि स्थित प्रज्ञावस्था. हे नुसते गुणातीतत्वच आहे नव्हे, हे केवळ मोक्ष कैवल्य नव्हे तर सतत नित्य नूतनपणाने चेतन आनंद सत्स्वरूप भगवंताचे पूर्णतम भक्त असणे होय. या स्थितीचे ज्ञान अनुभूती हीच कृतकृत्यता, हीच खरी बुद्धीची परमोच्च स्थिती. मये व मन आदस्व मये बुद्धी निवेशे म्हणून 12व्या अध्यायात हेच सांगितले आहे ते इथं पहा. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवाद पुरुषोत्तम योगनाम पंचदशोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने काढलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला. पुरुषोत्तम योग नावाच्या 15व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.